नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा कसा याबद्दल माहिती दिलेली आहे. तत्पूर्वी अभ्यास कसा करायचा, मी अभ्यास केल्यानंतरही मला का आठवत नाही, खरंच मी मनापासून अभ्यास करते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतःला कधी मनाला विचारलीत का? तर बघूया या व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा कसा आणि आठवायचा कसा. यश मिळविण्यासाठी फक्त स्वप्न पाहणे पुरेसे नसते. त्यासाठी योग्य पद्धतीने अभ्यास करणे खूप जास्त महत्त्वाचे असते. अनेक विद्यार्थी तासनतास अभ्यास करतात, पण परीक्षा आली की काहीच आठवत नाही. असे का होते? याचे कारण म्हणजे आपण अभ्यास करतो, पण तो अभ्यास आपण समजून घेऊन करत नाही. अभ्यास हे ओझं नाही आहे. अभ्यास हे ओझं नाही आहे, तर तो तुमच्या स्वप्नाकडे जाण्याचा एक योग्य मार्ग आहे. आपल्याला आपले ध्येय गाठायचे असेल तर काही गोष्टी आपण इथे बघूया. सगळ्यात आधी नंबर 1वर सगळ्यात आधी आपले पुस्तके म्हणजे आपला अभ्यास आणि आपले आईवडील म्हणजे आपले कुटुंब यांना प्रथम प्राधान्य द्या. नंबर 2, अभ्यास व्यवस्थित करायचा असेल तर आपली तब्येत चांगली ठेवा. आहार पौष्टिक घ्या. बाहेरचे कोणतेही चटरपटर किंवा उघड्यावरचे काहीही खाऊ नका. कारण तब्येत चांगली असेल तर तुम्ही अभ्यास चांगला करू शकाल ना. आणि तब्येत चांगली नसेल, तुम्ही अभ्यास कसा काय करणार? तर त्याआधी तुमची तब्येत व्यवस्थित ठेवा. तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर अभ्यासाचा कंटाळा कधीही करू नका. तुमच्या परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासाला लागा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. पण अभ्यास करायचा कसा? दररोज किमान 6 किंवा 7 तास झोप घ्या. सर्वात आधी आपल्याला अभ्यास कसा करायचा न थकता हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा एखादा विषय तुम्ही अभ्यासाला घेता, उदाहरणार्थ मराठी व्याकरण तुम्ही अभ्यासताय, मराठी व्याकरणामधला एखादं लेसन 3-4 वेळा वाचून घ्या. तो नुसतं वाचून घेऊ नका, तर तो वाचताना समजून घेऊन वाचा. तो लेसन 3-4 वेळा वाचून झाल्यानंतर त्या लेसनला एकदा आठवून बघा. तो लेसन आठवल्यानंतर तुम्ही त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे लिहून काढा. आठवण्याची पुनरावृत्ती करा, म्हणजे परत परत आठवा. आपल्याला समजले की हा लेसन पूर्ण व्यवस्थित आठवत आहे. त्यानंतर सराव पेपर सोडवायला घ्या. सराव पेपर सोडवताना एखादा प्रश्न जर तुम्हाला येत नसेल, त्याचं उत्तर बरोबर तुम्हाला लिहिता येत नसेल, तर त्या प्रश्नावर स्टार करा. आपल्याला याचं उत्तर का येत नाही, त्या प्रश्नावर परत नंतर विचार करा. असं केल्यानं तो प्रश्न जर चुकत असेल तर नंतर तो प्रश्न चुकणार नाही. नंबर 6, स्वतःला प्रश्न विचारा. आपण जे वाचलं त्यात काय काय आहे, व्याख्या काय आहे, प्रकार कोणते आहे, त्याचे उपप्रकार कोणते आहे, त्यात काय वेगळं दिलेले आहे, हे सगळं तुम्ही तुमच्या भाषेत समजून आठवा. दररोज प्रत्येक विषयाला थोडा थोडा वेळ द्या. गणित विषयामध्ये गणित जास्तीत जास्त सोडवून बघा. कमीत कमी वेळेत गणिताचं उत्तर काढता येईल असा विचार करा. गणितामध्ये शॉर्टकट पद्धतीचा वापर करा. फास्टमध्ये आन्सर काढता येत असेल तर हे योग्यच राहील गणितामध्ये. त्यानंतर आहे सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये हा विषय असा आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे. या सगळ्या विषयामध्ये काही काही गोष्टी अशा आहेत की त्या पूर्ण पाठांतराच्या आहे. इतिहासामध्ये पहिलं युद्ध कधी झालं, कधी संपलं, ते कोणामध्ये झालं, हा भाग पाठांतराचा आहे. भूगोलमधले धरणे, नदी प्रणाली, जलाशय, हा सगळा भाग पाठ करण्यासारखा आहे. थोडंसं तुम्हाला 2-3 मार्कामध्ये तुम्हाला समोर जायचं असेल तर चालू घडामोडीवर तुम्ही दररोज किमान 5-6 प्रश्न काढून घ्या. ते अभ्यासा. आणि असा अभ्यास तुम्ही जनरल नॉलेजचा करत असेल तर हाही अभ्यास तुमचा व्यवस्थित होत आहे. जो विषय तुमचा कमजोर आहे त्या विषयावर थोडा जास्त भर द्या. एकदा वाचलं म्हणजे संपलं नाही. पुन्हा बघा, पुन्हा आठवा,
स्वतःची टेस्ट घ्या. पुस्तक बंद करून उत्तर लिहू शकत असाल तर तुमचा अभ्यास चांगला झाला आहे हा त्याचा अर्थ. रात्रभर जागरण करून अभ्यास करू नका. असा अभ्यास आठवत नाही, कारण चांगली झोप घेतलेला मेंदूच जास्त लक्षात ठेवतो. त्याच्यामुळे झोपसुद्धा पुरेशी आहे. खूप जास्त अभ्यास केल्यापेक्षा 4-5 तास अभ्यास करा. त्या 4-5 तासामध्ये आपण काय वाचलं आहे ते आठवण्याचा मनापासून प्रयत्न करा. आठवत नसेल तर परत पुस्तक उघडा, परत त्याला वाचा आणि परत आठवा. अभ्यासामध्ये कठोर मेहनत ठेवा. अभ्यासामध्ये कठोर मेहनत असू द्या. त्या अभ्यासामध्ये सातत्य असू द्या आणि अभ्यास केल्यानंतर त्या अभ्यासाचं चिंतन मनन करा. नक्कीच तुमचं स्वप्न साकार होईल. यश एका दिवसात मिळत नाही. प्रत्येक दिवसाची मेहनत एक दिवस तुमच्या यशाचं झाड बनते. अभ्यास मनापासून करा. जो आपण अभ्यास करत आहोत तो प्रामाणिकपणे करा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीवर विश्वास ठेवा. यशाच्या मार्गावर थोडासा वेळ लागतो, पण जो थांबत नाही तोच यशाच्या शिखरापर्यंत पोचतो. 3-4दा वाचन, त्या अभ्यासाला परत आठवणे, नंतर सराव पेपर सोडविणे, असं नित्य नियोजन तुमचे व्यवस्थित असेल तर याचा अर्थ की तुमचा अभ्यास व्यवस्थित होत आहे. शेवटी सांगायचं एवढंच आहे की पुस्तक समोर असेल तरच अभ्यास होतो असं नाही. पुस्तक समोर असेल तरच अभ्यास होतो असं नाही. पुस्तक समोर न ठेवता सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता, म्हणजेच झालेला अभ्यास आठवण्याचा. तर मनापासून अभ्यास करा. स्वतःचे आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करा. अभ्यास आठवणे हाच यशाचा मंत्र आहे. सगळ्या माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या आणि नोकरीसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.